जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 228. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. रघुनाथ चरणी चित्तलय होणं म्हणजे या आयुष्याचं इति कर्तव्य साधणं असं संत सांगतात. जेव्हा साधक आपल्या इच्छा कमी कमी करत किंवा आपल्या सर्व इच्छा केवळ भगवत चरणाशी निगडित ठेवून साधनपथावर वाटचाल करतो, त्यावेळेला सद्गुरूंची साथ कशा प्रकारची त्याला असते हे फक्त तो साधक त्याच्या अंतरंग अनुभूतीवरून समजू शकतो. खरी अनुभूती कधीही बोलून दाखवता येत नसते असं संत सांगतात. जी अनुभूती सांगता येते ती बहुतेक वेळा दृश्यातली असते. अर्थात कोणतीही अनुभूती जेव्हा आपल्या आराध्याशी निगडीत असते तेव्हा त्याला तितकंच अनन्यसाधारण महत्त्व असतं, कारण ती त्यांनी घडवलेली असते, त्यांनी दिलेली अनुभूती असते. पण मुख्यत्वे करून परमार्थ मार्गावर ह्या अंतरंग अनुभूतीला अत्यंत महत्त्व असतं. ज्या अनुभूतीमुळे अजून कोणती दृश्यातली अनुभूती, म्हणजे कसं काही वाचणं, काही ऐकणं, काही बघणं, काही ठिकाणी जाणं, अगदी तीर्थक्षेत्रीसुद्धा, ह्या सर्व इच्छांचं शमन ज्या ठिकाणी होतं तिथं ती खरी अनुभूती अंतरंगामध्ये येते. आणि मग माझी देवपूजा पाय तुझे गुरुराजा, हे आम्हाला केवळ शब्द न उरता तो आमचा खरा भाव बनतो. म्हणजे सद्गुरू असोत वा भगवंत असोत, जे काही आराध्य असेल प्रत्येकाचं, त्यानुसार ती घडण अंतरंगाची होत जाते. आणि मग हनुमंतासारखं काय कृपा आहे आमच्यावर असं लक्षात येतं. कोण आहोत आपण? जीव म्हणून जन्माला आलो. मनुष्य जन्म मिळाला हे खूप मोठी कृपा घेऊनच आम्ही जन्माला आलो. पण जोवर सद्गुरू भेटले नव्हते तोवर आमच्या आयुष्याची दिशा किती चुकीच्या मार्गावर होती. लौकिक आम्हाला किती प्रिय वाटत होता आणि त्यामध्ये आम्ही किती जास्त आसक्त होतो हे हळूहळू किंवा आहोत हे हळूहळू कळायला लागतं. म्हणजे साधकाला जे महाराज म्हणतात स्वदोष दर्शन, ते मुख्यतः या भूमिकेवरून असतं की आम्ही किती लौकिकामध्ये अजून अडकलेलो आहोत. वेगवेगळ्या ठिकाणी जाणं, बघणं, खाणं, ह्या राजसिक काही नवीन नवीन मिळवणं गोष्टी, या गोष्टी किती आम्हाला आवडतात आणि त्याची आवड कमी किती होते यावरून खरं अंतरंगाच्या उन्नतीचं स्तर ठरतो असं संत सांगतात. पण हे होत असताना ज्या वेळेला खरी तीव्र तळमळ की मला याच मार्गावरून वाटचाल करायची आहे, त्या वेळेला कळायला लागते ती कृपा काय असते. आणि खरोखर अनाथाला सनाथ केल्याची भावना सद्गुरूंबद्दल आमच्या अंतरंगात उगम पावते. आमचे रक्ताचे नातेवाईक हे सर्व चांगलं असतानासुद्धा खऱ्या अर्थानं त्याला पूर्णत्व कुणी दिलं हे आमच्या लक्षात यायला लागतं. आणि मग हा जीवभूत अहंकार एवढा मोठा वागवत असतानासुद्धा आम्हाला सद्गुरूंनी आपलंसं केलं आहे हे लक्षात येऊन हनुमंतासारखी लीनता सहजच अंगी बाणते.
हनुमंतांची लीनता बघितली आपण. असमय अधम सखा म्हणतात स्वतःबद्दल. पण मोहू पर रघुवीरा कीन्ही कृपा सुमिरी गुण भरे बिलोचन नीरा. प्रेमाश्रू नयनांमध्ये येणार नाहीत हे संभवतच नाही ज्यावेळेला आपल्या लघुत्वाची आणि गुरूंच्या गुरुत्वाची किंवा आराध्याच्या गुरुत्वाची चुणूक आम्हाला मिळते. आणि मग लक्षात येतं की हे सर्व असं असताना, हा आनंद इतका तुडुंब भरून ओसंडत असताना सद्गुरुचरणाशी, भगवंत चरणाशी मी कुठे जात होतो, काय करत होतो, कशासाठी करत होतो, किती अज्ञान हृदयामध्ये वागवत जगत होतो, ह्या सर्व गोष्टी कळल्या की मग आमचे महाराज म्हणाले तसं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहणं सोपं होऊन जातं. कारण त्या विरुद्ध दिशेला कुणी हात पकडलाय हे आमच्या लक्षात यायला लागतं. आणि मग हनुमंत म्हणतात तसं वाटतं. आज हनुमंत आम्हाला सुरुवातीलाच सांगतायत की तुम्ही दुःखी का होणार नाही. म्हणाले, जानत हूँ अस स्वामी बिसारी, फिरही ते काहे न हो ही दुखारी, एहि विधि कहत राम गुण ग्रामा, पावा अनिर्वाच विश्रामा. म्हणतायत की जे लोक हे जाणत असूनही, काय जाणत असूनही, की आम्ही अत्यंत तुच्छ आहोत, आमच्यामध्ये खरं सद्गुरू कृपेला पात्र होण्यासारखं काय आहे, पण तरीसुद्धा माझ्यावर भगवंतांनी कृपा केली आहे हे जे जाणतात, असे स्वामी असलेले श्री रघुनाथ जे अशी अकारण कृपा करतात, कृपेचा वर्षाव करतात, त्यांना, रघुनाथांना विसरून विषयांमागे जे भटकत फिरतात ते लोक का बरं दुःखी होणार नाहीत. फिरही ते काहे न होई दुखारी, असं हनुमंत आम्हाला विचारतात. संतांचे अग्रणी आहेत हनुमंत, नाही का. त्यामुळे आमच्यासारख्या पामरांबद्दल जी करुणा आहे त्याचा उगम हनुमंतांच्या हृदयामध्ये आहे. त्यामुळे त्यांना दुःख होतं आहे की असे स्वामी आहेत जे प्राणी, पक्षी, पशु यांच्यावर सुद्धा करुणेचा वर्षाव करतात. तुम्हाला मनुष्य जन्म मिळालाय का नाही त्याचं सार्थक करून घेत. आणि अशा प्रकारे तुलसीदास आम्हाला सांगतायत की श्रीरामांचं गुणगान करता करता विभीषणासमोर हनुमंतांना आणि विभीषणाला सुद्धा अनिर्वचनीय परमविश्रांती मिळाली, लाभली. पावा अनिर्वाच्य विश्रामा. अनिर्वचनीय विश्राम म्हणजे काय की त्याच्यासाठी कोणतंही लौकिक कारण लागत नाही असा विश्राम. कितीही कष्ट पडले तरी ज्या विश्रामामध्ये काही खंड पडत नाही असा विश्राम, तो केवळ प्रभू गुणवर्णनामध्ये, त्यांच्या नामस्मरणामध्ये, त्यांच्या लीला चिंतनामध्येच मिळू शकतो हे आम्हाला हनुमान सांगतात. आणि त्यानंतर आता विभीषणासमोर मुख्य कार्य काय आहे ते हनुमंतांनी सांगितलंय. सर्व विभीषणांना सर्व लक्षात आलंय आणि त्यामुळे आता विभीषण काय करतायत. पुनि सब कथा विभीषण कही, जेहि विधि जनक सुता तह रही, तब हनुमंत कहा सुनु भ्राता, देखी चहु जानकी माता. हनुमंताला आता ओढ लागली आहे आपल्या मातेला बघण्याची. सगळीकडे शोधून झालंय, सापडली नाही माता म्हटल्यानंतर विभीषणाला विचारलं त्यांनी. आणि तेव्हा विभीषणानं जानकी लंकेमध्ये कुठे आहे त्याबद्दल सर्व हनुमंतांना सांगितलं. आणि मग हनुमंत म्हणतायत, हे बंधू, मला जानकी मातेला बघायचं आहे लवकर. आणि आता बघायचं आहे म्हटल्यानंतर कसं तिथंपर्यंत पोहोचता येईल हे विभीषण सांगतायत.
जुगुति विभीषण सकल सुनाई, चले पवन सुत बिदा कराई। करि सोई रूप गया वो पुनित हवा, बन अशोक सीता रह जहवा। विभीषणानं सर्व उपाय, जुगुती, युक्ती सांगितली हनुमंताला की कसं तू जानकी मातेला बघू शकशील, याबद्दल सर्व सांगितलं. आणि मग हनुमंत निरोप घेऊन विभीषणाकडून निघाले. पुन्हा लघुरूप धारण केलंय हनुमंतांनी, लहान रूप धारण केलंय आणि जिथं अशोकवनामध्ये आमची माता राहतीये तिथं गेलेत. आणि आता मातेला बघितल्यानंतर काय वाटलं हनुमंतांना, काय बघितलं त्यांनी? देखी मन ही महु कीन्ह प्रणामा, बैठे ही बीती जात निसी जामा। कृसतनु शीस जटा एक बेनी, जपति हृदय रघुपति गुण श्रेणी। दिसली सीतामाता हनुमंताला अशोक वाटिकेमध्ये आणि तिला बघून मनातल्या मनात या कपिश्रेष्ठांनी प्रणाम केला. काय बघितलं त्यांनी? तिथे एका झाडावर चढून बसलेत हनुमंत लघुरूपामध्ये, नाही का? आणि बसल्या बसल्याच सीतामातेची सबंध रात्र निघून जात होती हे हनुमंतांनी बघितलं. माता आडवी सुद्धा होत नव्हती. त्या अशोक वृक्षाच्या खाली माता जिथं बसली होती तिथं बसल्या बसल्या सबंध रात्र जातीये हे हनुमंतांनी बघितलं. कशी दिसतीये माता? शरीर अत्यंत दुर्बल झालंय. डोक्यावर म्हटलंय कृस तनु शीस जटा एक बेनी, डोक्यावर जटांची एक वेणी दिसतीये. त्या वनवेशामध्येच आहे माता, नाही का? अत्यंत दुर्बळ दिसतीये. पण जपती हृदय रघुपती गुणश्रेणी, मनातल्या मनात श्रीरामांच्या गुणांचं स्मरण करत माता पूर्ण रात्र बसल्या बसल्या घालवतीये हे हनुमंतांनी बघितलं. आणि काय बघितलं? निजपद नयन दिये मन, रामपद कमल लीन, परम दुखी भा पवन सुत, देखी जानकी दीन। जानकी मातेनं आपले डोळे आपल्या पायांकडे लावले होते म्हटलंय, म्हणजे खाली नजर झुकवून बसलीये जानकी माता त्या अशोक वाटिकेमध्ये. आणि मन, डोळे आपल्या पायाकडे आहेत, आहा काय गोड, पण मन श्रीरामांच्या चरणकमलांमध्ये गुंतलंय. म्हणजे ह्या लौकिक नजरेला, दृष्टीला मातेला स्वतःची चरणकमलं दिसत आहेत. तिचं म्हणजे दिसत आहेत म्हणण्यापेक्षा तिकडे नजर आहे, फक्त त्यांची दिशा डोळ्यांची स्वतःच्या चरणकमलांकडे आहे. पण त्या डोळ्यांचे डोळे म्हणजे मन, द आय ऑफ द आय, ते कुठे आहेत? तर प्रभूंच्या चरणकमलांमध्ये. म्हणजे नजरेला तिला दिसतच नाही आहे. यावरून आपल्याला मन जिथे असतं तिथं आपण निवास करतो ही खूप महत्त्वाची गोष्ट माता शिकवते. लौकिक इंद्रियांनी सुद्धा जे आम्ही बघतो ते मनामध्ये रजिस्टर होईलच असं नाही, किंवा होत नाही खऱ्या भक्तांच्या, कारण त्या भक्तांचं मन हे प्रभूचरणाशी गुंतलेलं असतं, आपल्या आराध्य चरणाशी गुंतलेलं असतं. त्यामुळे बाह्य नजर, बाह्य कर्णेंद्रिय, बाह्य जिव्हा जे काही करत असेल, बघत असेल, ऐकत असेल, खात असेल, पण या सर्व इंद्रियांना खऱ्या अर्थानं बाह्यतः जे दिसतं ते आत मनामध्ये रजिस्टर होत नाही, कारण मन भगवत चरणाशी असतं. महाराजांना आमच्याकडून हे अभिप्रेत आहे. अनेक ठिकाणी महाराजांनी सांगितलं आहे की मन भगवंताकडे लावा,
शरीरानं कर्म करा आणि मन भगवंताकडे लावा. पण आम्ही देहबुद्धीमध्ये असल्या कारणानं, शरीराला मी मानत असल्या कारणानं काही काळ तरी ते मन खऱ्या अर्थानं लागावं आणि त्याची सवय लागावी, अभ्यास व्हावा, यासाठी काही काळ तरी शरीरानं सुद्धा निश्चल बसून मन भगवंतचरणी, सद्गुरूचरणी, सद्गुरू प्रदत्त नामामध्ये लावणं गरजेचं आहे असं महाराज म्हणतात. मग ते बसल्या जागचं नामस्मरण आम्हाला काम करता करता सुद्धा मन भगवतचरणी आणि देह फक्त त्या कामामध्ये असं लावायला मदत करतो. आणि ज्या वेळेला असं कसं शक्य आहे असा प्रश्न आमच्या मनामध्ये येऊ शकतो की मनानं खरं कार्य करायचं असतं, मन कॉन्सन्ट्रेट करायचं असतं कार्यावर, आणि ते जर आम्ही महाराजांच्या चरणाशी लावलं, नामामध्ये लावलं, तर देहानं काम करताना कसं काय ते करणं शक्य होईल. पण आपल्याला आपल्या सद्गुरूंची, भगवंतांच्या शक्तीची कल्पना नसते म्हणून हा प्रश्न असतो. किंवा महाराजांनी एका वचनामध्ये सरळ सांगितलं आहे, शंका येते कारण परमार्थ नावडीचा आहे. बरं का, म्हणजे जर खऱ्या अर्थानं आम्हाला आवडायला लागलं ना मन भगवतचरणी लावायला, तर देहानं होणारं कार्य आम्ही आधी करत होतो त्यापेक्षा चोख होतं, कारण मग ते मी करत नसतो, ते करत असतात. त्यामुळे इथे जे सांगितलंय पहिल्या ओळीमध्ये, निज पद नयन दिये मन राम पद कमल लीना. नजर मातेची स्वतःच्या चरणांवर आहे, पण मन मात्र रामपदी लीन आहे. आणि असं तिला कृश दुर्बल बघून हनुमंताला मात्र फार वाईट वाटलं. परम दुःखी भा पवनसुत देखी जानकी दीन. जानकी माता दुःखी असल्याचं बघून ती झोपत नाही आहे, अशीच बसल्या जागी रात्र काढतीये, हे बघून पवनपुत्र हनुमंताला वाईट वाटलं. आणि मग काय केलं हनुमंतांनी, तरुपल्लव महुर हालुकाई करई विचार करऊं का भाई. तेही अवसर रावनु तह आवा संग नारी बहु किए बनावा. वृक्षावर चढून बसलेत ना हनुमंत, त्या पानांमध्ये लपून राहिलेत आणि विचार करतायत की काय बरं करू मी आता, मातेसमोर कसं जाऊ, हा विचार करतायत. एवढ्यात अनेक स्त्रियांना सोबत घेऊन अत्यंत नटून थटून, बरं का, रावण तिथं आलाय सीतेच्या कडे, त्या अशोक वाटिकेमध्ये हनुमंत वर बसून बघतायत. आणि काय केलं रावणानं, बहुविधि खल सीतहि समुझावा सामदान भय भेद देखावा. कह रावनु सुनु सुमुखी सयानी मंदोदरी आदि सब रानी. तब अनुचरी कराऊं पन मोरा एक बार बिदो कुमम ओरा. तृणधरी ओट कहती बैदेही सुमिरी अवधपति परम स्नेही. त्या दुष्ट रावणानं सीतामातेला अनेक तऱ्हेनं समजावायचा प्रयत्न केला. साम दाम दंड भेद सर्व प्रकारचे उपयोग आणून पाहिले, उपयोगात आणून बघितलं. काय केलं म्हणजे ही मला वश होईल ह्याचे विविध प्रयोग करून बघितले. खूप मोठं वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा आहे, इतर रामायणांमधून सुद्धा आहे की रावणानं किती प्रकारानं सीतामातेला वश करून घ्यायचा प्रयत्न केला, किती आमिष दाखवली वेगवेगळ्या तऱ्हेची, की तू माझी राणी झालीस तर तुला काय मिळेल, तुला कल्पना आहे का, वगैरे वगैरे. आणि मग रावण म्हणतोय की हे सुमुखी, हे बुद्धिमती, बरं का, पहा बरं, रावणाला पूर्ण कल्पना आहे कोण आहे ती.
त्यामुळे जवळ जायची हिंमत नाही आहे रावणामध्ये. दुरूनच म्हणतोय, हे सुमुखी, हे बुद्धिमती, ऐक, मंदोदरी आणि इतर सर्व राण्यांना माझं अंतःपुर समृद्ध आहे. रावण म्हणतोय, सर्व राण्यांना मी तुझी दासी करीन. पहा बरं, मंदोदरीला सुद्धा दासी करण्याचं वचन तो सीतेला देतोय. काही रामायणांमधून खूप सुंदर वर्णन आहे की किती वाईट वाटलं सीता मातेला मंदोदरी मातेबद्दल हे जेव्हा रावण म्हणाला. बरं का, अत्यंत प्रेम होतं मंदोदरी मातेवर सीता मातेचं. तिचं पातिव्रत्य वाखाणण्याजोगं आहे असं माता म्हणायची. तिनं त्रिजटेला पुढे येईल तिच्या पुढे मंदोदरीची प्रशंसा केली असं रामायणांमधून आहे वर्णन. सीता माता म्हणजे भक्तिमाता आहे, आपल्याला माहीत आहे. शुद्धी, करुणा जिथून उगम पावते अशी ती माऊली आहे. त्यामुळे कुणाही बद्दल अंतःकरणामध्ये प्रेम या पलीकडे तिला काहीच माहीत नाही. आणि त्यामुळे मंदोदरीला जेव्हा मी तुझी दासी करीन असं वचन रावण देऊन तिला लग्नासाठी विचारतोय, त्यावेळेला तिला अत्यंत वाईट वाटलं असं वर्णन आहे. आणि इथं तर म्हणतायत तुलसी रामायणामध्ये, मी तुझी दासी करीन ही माझी प्रतिज्ञा आहे. करऊ पन मोरा, पण एक बार बिलोकु मम ओरा, एकदा माझ्याकडे पहा तरी, अशी अजिजी रावण करतोय. कोण आहे हा रावण? ज्यानं देवांना बंदिवासात टाकलंय असा हा रावण आहे. अत्यंत बलशाली असा रावण आहे, पण आमच्या मातेसमोर अजिजी करतोय. आणि तृणधरी ओट कहती बैदेही, सुमिरी अवधपती परमसनेही. परमप्रिय कोसलाधीश श्रीरामांचं स्मरण करून माता म्हणतीये. कसं? गवताच्या काडीचा आडोसा करून म्हणतीये. बरं का, मागे एकदा त्या गवताच्या काडीची कथा जी कीर्तनकार वगैरे सांगतात ती आपण बघितली होती. पण खरं काय नातं आहे? ही भूमी कन्या आहे, त्यामुळे भूमीवर जे जे काही म्हणून उगवतं, प्राणी, पक्षी, पशु, झाडं, वेली, गवत, हे सर्व तिला भ्रातृस्वरूप आहेत, बंधू आहेत तिचे. आणि त्यामुळे बहिणीचं रक्षण करणारा बंधू या भावनेनं धरलेला तो तिनका आहे, गवताची काडी. बरं का, की याच्या पुढं तो येऊ शकणार नाही रावण, या भावनेनं सुद्धा धरलेला तो तिनका आहे. आणि असा तो गवताच्या काडीचा आडोसा करून आमची माता म्हणतीये. काय म्हणाली रावणाला? पहा आमच्या मातेचा प्रभाव. म्हणाली, सुनुदस मुख खद्योत प्रकाशा, कबहू की नलिनी करई बिकासा, असमन समूझु कहती जानकी, खलसुधी नहीं रघुबीर बानकी. आहा, हे दशमुखा, ऐक, तुला काय वाटलं? कबहू की नलिनी करई बिकासा, खद्योत प्रकाशा. खद्योत म्हणजे काजवा, आपण मागे बघितलं. काजव्याच्या प्रकाशानं कधीतरी कमलिनी उमलते का? कमलिनी उमलण्यासाठी सूर्य लागतो, तू काजवा आहेस. त्यामुळे कमलिनी उमलत नसते काजव्याच्या प्रकाशानं. हे अत्यंत स्वाभिमानीपणं सीतामातेनं त्यांना सांगितलं. आणि पुढे म्हणतीये, तू स्वतःसाठी सुद्धा असंच समज. अरे दुष्टा, तुला माझ्या श्रीरामांच्या बाणाची कल्पना नाही. खलसुधी नाही रघुबीर बानकी, तुला माहीतच नाही रघुवीरांचा बाण काय असतो. आणि आपण सुंदरकांडाच्या सुरुवातीला तुलसीदासांनी काय सांगितलं आम्हाला? जिमी अमोघ रघुपती कर बाणा, एही भाती चलेव हनुमाना. कोण आहे रघुपतींचा बाण आत्ता सध्या?
हनुमंत हा तो बाण आहे. आणि म्हणून माता म्हणती एक प्रकारे की तुला माझ्या रघुपतींच्या बाणाची कल्पना नाही, म्हणजे तुला हनुमंताची कल्पना नाही, असाही अर्थ होतो. बरं का. आता काय होणार आहे तुझ्या राज्यामध्ये, तुझं काय होणार आहे, तुझ्या मुलाचं काय होणार आहे, ह्याची तुला काडी मात्र कल्पना नाही. हे सांगण्यासाठी सुद्धा ती गवताची काडी मातेनं रावणासमोर धरली आहे आणि खडसावतीये त्याला. सठसुने हरि आनहि मोही, अधमनी लज्जलाज नाही तोही. काय भाषा आहे पहा मातेची. एवढीशी सुद्धा घाबरलेली नाही माता. काही ठिकाणी सीतामातेचं वर्णन अत्यंत दुःखी, अर्थात दुःख होतंच तिला, नाही असं नाही, पण ती अबला म्हणून जे वर्णन काही ठिकाणी केलं जातं ते खूप जास्त लौकिक दृष्टीनं केलेलं वर्णन आहे असं वाटतं. तिच्या इतकी सशक्त आहे कोण, तिच्या इतकी सबळ आहे कोण. त्यामुळे मातेनं रावणाला नुसत्या साध्या शब्दात नाही एवढंच म्हटलेलं नाही, तर चांगल्या काय आपण म्हणावं त्याला, की टोचणाऱ्या शब्दात, ज्यानं रावणाचा अहंकार, अभिमान, एक प्रकारे मी काहीही करू शकतो ही बलबुद्धी सगळी क्षीण व्हावी, या शब्दामध्ये सुनावलंय रावणाला. की अरे पाप्या, तू एकटी मी असताना मला हरण करून आणलंयस, असा अधम आणि निर्लज्ज आहेस तू, तुला लाज वाटत नाही, असं मातेनं विचारलंय. हनुमंत बघतायत बरं का सगळं वर बसून. आणि जसं म्हणाली की तुला रघुवीरांच्या बाणांची कल्पना नाही, आणि असे हे सीतेचे बोल ऐकून आपोही सुनिखद्योत सम, राम ही भानु समाना, परुष बचन सुनी काढी असी, बोला अति खिसी आन. रावणानं ते ऐकलं, मला काजव्यासारखा म्हणतीये आणि श्रीरामांना सूर्यासारखा म्हणतीये बघून ते सीतामातेचे अपशब्द ऐकून अत्यंत संतापला रावण. तलवार उपसली त्यानं आणि म्हणतोय, सीता तई मम कृत अपमाना, कटिहऊ तव सिर कठिन कृपाना, नाही तस पदी मानु मम बानी, सुमुखी होती नत जीवन हानी. म्हणतोय, हे सीते, तू अपमान करतेस माझा, मी या धारदार कृपाणानं, या तलवारीनं तुझं शिर कापून टाकतो. अजूनही माझा ऐक हे सुमुखी, नाहीतर तुला तुझे प्राण गमवावे लागतील. अशी धमकी रावण देतोय सीतामातेला. काय म्हणाली आमची माता, श्याम सरोज दाम सम सुंदर, प्रभु भुज करी कर समदस कंधर, सोभुज कंठ की तव असी घोरा, सुनुसठ अस प्रवान पन मोरा. काय कॉन्फिडन्स मातेचा. म्हणाली, हे दशग्रीवा, हे दशकंधर, एक तर माझ्या प्रभू श्रीरामांची नील कमल मालेसारखी सुंदर, हत्तीच्या सोंडेसारखी पुष्ट असलेली भुजा माझ्या गळ्यात पडेल, किंवा तुझी भयानक तलवार पडेल. श्याम सरोज दाम सम सुंदर, प्रभू भुज करी कर समदस कंधर. म्हणजे या दोन्हीपैकी एक होणार आहे ना. हे नीचा, ऐक मग, हेच मी तुला सत्य सांगते. आणि पुढे म्हणतीये सीता त्या तलवारीला उद्देशून, चंद्रहास नाव आहे रावणाच्या तलवारीचं, तिला उद्देशून म्हणतीये, चंद्रहास हरु मम परितापम, रघुपति बिरह अनल संजातम, शीतल निशीत बहसी बरधारा, कह सीता हरु मम दुख भारा.
माता म्हणतीये, हे चंद्रहास तलवारी, मी रघुनाथांच्या विरहाग्नीमध्ये जळतीये, ही माझी पीडा तू दूर कर. तू अत्यंत शीतल, तीक्ष्ण आणि तिखट धार असलेली अशी तलवार आहेस. तू जर माझं शिरं कापलंस तर माझ्या दुःखाचं ओझं तरी कमी होईल. ते तरी हरण कर माझ्या दुःखाचं ओझं. संतापली आहे माता आणि अत्यंत दुःखी आहे. रघुनाथांचा विरह याबद्दल तिच्या अंतःकरणाला जी पीडा आहे ती फक्त एक रघुनाथ आणि दुसरे हनुमंत समजू शकतात. त्यामुळे त्या तलवारीला विनंती जणू माता करतीये की तू तरी माझी पीडा दूर कर, कापू देत माझं शिर रावण. आणि हे ऐकून सुनत बचन पुनि मारन धावा, मयतनया कही नीति बुझावा, कहसी सकल निसिचरिन बोलाई, सीतहि बहु विधि त्रास हो जाई. तिचं हे बोलणं ऐकून रावण मारायला धावलाय सीतेला. तेव्हा कुणी त्याला नीतीच्या गोष्टी सांगितल्या रावणाला? मयतनया, मंदोदरी मातेनं रावणाला नीती गोष्टी सांगितल्यात की तू करतोयस हे योग्य नाही. एका नारीची हत्या करतोयस तू. करताय तुम्ही, म्हणते मंदोदरी आपल्या पतीस. त्या सर्व स्त्री समुदायामध्ये रावणाची पट्टराणी ही मंदोदरी सुद्धा आहे, जिचं नाव पंचकन्यांमध्ये आम्ही घेतो. आणि काय आहे तो श्लोक? महापातक नाशनम. मंदोदरी मातेचं नाम घेतल्यानं महापातक नष्ट होतं म्हटलंय. त्या पंचकन्यांमध्ये एक मंदोदरी आहे, नाही का? अशी ही आहे जिच्या समोर रावण सीतेला सांगतोय की तुला, मंदोदरीला मी तुझी दासी करीन. काय वाटलं असेल तिला, नाही का? पण पातिव्रत्य इतकं प्रखर होतं मंदोदरी मातेचं, इतकी प्रेमळ होती ती. आणि सीता मातेचं अत्यंत प्रेम आहे. दोघींचं एकमेकींवर अत्यंत प्रेम आहे. आणि मंदोदरी माता त्यामुळे रावणाला सांगून थांबवलं तिनं, करू नकोस असं हे सांगितलं. आणि मंदोदरीवर रावणाचा विश्वास होता बरं का. तिचं पातिव्रत्य, तिच्या नीतिधर्मानं युक्त तिचं आचरण, या सर्व गोष्टी रावणाला खरं तर आतून आवडायच्या. अत्यंत प्रिय राणी होती रावणाची ती. आणि त्यामुळे मंदोदरी सांगायची ती बहुतेक वेळा रावण ऐकायचा, ऐकावंसं तरी वाटायचं त्याला. आणि त्यामुळे या ठिकाणी मात्र रावणानं ते ऐकलं, हेही कारण आहे. आणि खरं तर आमच्या सीतामातेला हात लावण्याची छाती रावणाचीच नव्हती तर त्या चंद्रहास तलवारीची कशी होईल, नाही का? त्यामुळे त्यानं ऐकलं. आणि पण केलं काय तर तिथल्या ज्या सर्व राक्षसी होत्या त्यांना बोलवून सांगितलं की सीतेजवळ जा आणि तिला नाना तऱ्हेनं भीती घाला, बहुविधी त्रास होऊ जाई, तिला त्रास द्या, असं रावणानं सांगितलं. आणि पुढे म्हणाला, मास दिवस महु कहान मना, तौ मैं मारबी काढी कृपाना. एका महिन्यात जर हिने मी सांगतोय ते ऐकलं नाही तर मात्र मी हिला तलवारीनं मारून टाकेन. 1 महिन्याची डेडलाईन जणू रावण देतोय मातेला की 1 महिन्यात हो म्हण, बरं का. आणि तोपर्यंत ह्या राक्षसींना तिला त्रास द्यायला सांगून रावण निघून जातोय. भवन गय बुदस कंधर, इहा पिसाचिनी वृंद, सीतहि त्रास देखावही, धरही रूप बहुमंद. रावण निघून गेल्यानंतर राक्षसींच्या झुंडीच्या झुंडी मातेजवळ आल्या आणि अत्यंत भयानक रूप तिला दाखवत, विविध माया करत भय दाखवू लागल्या सीतामातेला. पण त्यांमध्ये एक राक्षसी अशी होती जिचं सीतेवर अत्यंत प्रेम होतं. प्रभू श्रीरामचरणी रती होती. कोण होती ही?
त्रिजटा नाम राक्षसी एका, रामचरण रती निपुण विवेका, सबनौ बोली सुनायसी सपना, सीतहि सेई करहु हित अपना. त्रिजटा नावाची ही जी राक्षसी होती, त्या सर्व राक्षसींमध्ये तिचं मात्र रामचरण रती निपुण विवेक, अत्यंत विवेकशील होती. त्यामुळेच बरं का, ऑड मॅन आऊट असल्यासारखी होती ही त्रिजटा राक्षसी. त्या सर्व राक्षसींमध्ये हिचं श्रीरामचरणी अत्यंत प्रेम होतं. तिनं सर्वांना बोलावलं त्या राक्षसींना आणि स्वतःलाच तिला जे स्वप्न पडलेलं होतं ते स्वप्न सांगून म्हणाली की अगं राक्षसींनो, ह्या सीतेची सेवा करा आणि स्वतःचं कल्याण करून घ्या. बरं का, काय स्वप्न पडलं होतं तिला, प्रभूंचीच लीला ती. काय दाखवलं होतं त्यांनी तिला. सपने बानर लंका जारी, जातु धान सेना सब मारी, खर आरूढ नगन दस सीसा, मुंडित सिर खंडित भुज बीसा, एहि विधि सोदत छिन दिसि जाई, लंका मनहु विभीषण पाई, नगर फिरी रघुबीर दोहाई, तब प्रभु सीता बोली पठाई, यह सपना मैं कहूँ पुकारी, होई ही सत्य गये दिन चारी, तासु बचन सुनी तई सब डरी, जनक सुता के चरणनि परी. त्या रामचरणरतीमुळेच तिला हे स्वप्न पडलं होतं. काय दिसलं होतं तिला, तर एका वानरानं येऊन सगळी लंका जाळून टाकली हे दिसलं होतं. ती सांगतीये त्या राक्षसींना तिचं स्वप्न की राक्षसांची सर्व सेना मारून टाकली त्या वानरानं आणि नग्न केलं होतं रावणाला. गाढवावर बसला होता नग्न असा रावण, डोक्याचं मुंडन केलं होतं, त्याच्या 20ही भुजा कापलेल्या होत्या आणि अशा रीतीनं दक्षिणेकडे यमपुरीला जातोय हे मला स्वप्नात दिसलं. आणि लंका विभीषणाला मिळाली आहे हे सुद्धा मला दिसलं स्वप्नात. नगरामध्ये श्रीरामांची दोहाई, श्रीरामांची दवंडी, डांगोरा पिटला जातोय हे मला दिसलं. आणि हे राक्षसींनो, मला हे सुद्धा दिसलं की तब प्रभू सीता बोली पठाई, त्यावेळी प्रभू श्रीरामांनी सीतेला बोलावणं पाठवलं हे सुद्धा मला दिसलं. मी खात्रीनं सांगते हे स्वप्न 4च दिवसात खरं होणार आहे. आणि हे तिचं बोलणं ऐकून सर्व राक्षसी घाबरल्या आणि जनक सुता के चरणनि परी, सीतेच्या चरणावर त्या राक्षसींनी सर्व लोटांगण घातलंय. बरं का, अशा रीतीनं सीतामातेच्या आयुष्यात ह्या त्रिजटेला अत्यंत महत्त्व आहे. तिच्या अशोकवनातल्या काळामध्ये जिनं भरभक्कम साथ सीतामातेला दिली, तिची माताच बनून सीतेला लेकच मानायची, ती इतकी काळजी घ्यायची, इतकं प्रेम करायची. अशा रीतीनं त्या अत्यंत संकट काळामध्ये त्रिजटा मातेनं आमच्या सीतामातेला वाचवलं त्यावेळेला. आणि जेव्हा त्या सगळी इकडे तिकडे निघून गेल्या राक्षसी, तेव्हा मात्र सीतामाता खूप दुःख करत होती तिच्या परिस्थितीबद्दल. जह तह गई सकल तब सीता कर मन सोच, मास दिवस बीते मोही मारी निसिचर पोच. जेव्हा त्या राक्षसी निघून गेल्या तेव्हा सीता मनामध्ये चिंता, काळजी करतीये की 1 महिना झाल्यावर हा नीच राक्षस मला मारणार, या नीचाकडून मला मरण येणार. आणि हे नको वाटून हात जोडून त्रिजटा मातेला म्हणतीये
त्रिजटासन बोली कर जोरी, मातो बिपति संगिनी तई मोरी, तजौ देह करु बेगी उपाई, दुसह बिरहु अब नहीं सही जाई, आनी काठ रचु चिता बनाई, मातो अनल पुनि देहि लगाई, सत्य करही मम प्रीति सयानी, सुनई को श्रवण सूल समबानी. हात जोडून सीतामाता त्रिजटेला म्हणतीये, हे माता, या संकटामध्ये तूच माझी संगिनी आहेस, माझी सोबतीण आहेस. त्यामुळे मी आता ह्या शरीराचा त्याग करू शकेन असा उपाय लवकर मला सांग. मला श्रीरामांचा विरह आता असह्य झालाय. दुसह बिरहू अब नाही सही जाई, नाही मला आता सहन होत. त्यामुळे सीतामाता म्हणतीये, लाकडं आण आणि चिता रच माझ्यासाठी. तूच मग हे माते तिला आग लाव. तू अत्यंत माझ्यावर प्रेम करतेस, तेव्हा माझ्यावरचं प्रेम कृपा करून सिद्ध करून दाखव. माझ्यासाठी चिता रच आणि माझ्यावरचं प्रेम सिद्ध कर, असं सीतामाता त्रिजटेला सांगते. कारण म्हणतीये, कोण ह्या रावणाचे शूलाप्रमाणे दुःख देणारे टोचणारे बोल कानांनी रोज ऐकणार. मला नाही ऐकवत, नाही मला सहन होत रघुनाथांचा विरह. तेव्हा माझ्यावरचं प्रेम हे त्रिजटा माता सिद्ध करून दाखव आणि माझ्यासाठी चित्तारच. हे सीता जेव्हा म्हणाली तेव्हा त्रिजटा माता म्हणतीये, एखाद्या लहान मुलीला, लहान लेकीला समजवावं तसं त्रिजटा माता समजावतीये. पहा सीतेला काय म्हणाली. सुनत बचन पद गही समुझायसी, प्रभु प्रताप बल सुजसु सुनायसी, निसिन अनल मिल सुनु सुकुमारी, अस कही सो निज भवन सिधारी. जेव्हा समोर प्रत्यक्ष भक्ती माता आहे, पण आता लौकिकामध्ये माझी लेक आहे ती, नाही का. त्यामुळे त्रिजटा मातेचं जे वर्णन आता तुलसीदासांनी इथं केलं आहे ते वरवर बघता कॉन्ट्राडिक्टरी वाटतं, पण त्यामधून तिचा शुद्ध भाव असा दिसून येतो की काय म्हटलं आहे की सीतेचं बोलणं ऐकून त्रिजटेनं तिची पाय धरून समजूत काढली. बरं का, पाय धरून समजूत काय घातली की श्रीरामांचा प्रताप, बल आणि कीर्ती यांचं वर्णन केलं. तुला माहिती आहे ना श्रीरामांचा प्रताप, मग का काळजी करतेस, का असं बोलतेस, अशा रीतीनं पाय धरून तिची समजूत घातली, लक्षात येऊन की ही माझ्या श्रीरामांची अर्धांगिनी आहे. आणि म्हणते काय, पण हे सुकुमारी ऐक, रात्रीच्या वेळी अनल आग पेटवण्यासाठी काही मिळू शकणार नाही. बरं का, म्हणजे नाही का म्हटलं की लहान लेकीला समजवावं. आता सीतामातेला माहीत नाही का की कुठूनही अग्नी मिळू शकतो तिला, पण समजावायचं कसं, तिचं ते नातंच तसं होतं, माय लेकीचंच नातं होतं. त्यामुळे त्रिजटा माता समजावतीये सीतेला की आता रात्रीच्या वेळी मला आग वगैरे लावायला कुठे मिळणार नाही. चितारच म्हणतीयेस, पण हे आता रात्रीच्या वेळी शक्य नाही, त्यामुळे तू काळजी करू नकोस आणि श्रीरामांच्या प्रतापावर विश्वास ठेव, हे सांगून त्रिजटा माता घरी गेली. बरं का, पण सीतामातेच्या मनात मात्र अजून दुःखाचा कोलाहल उचललेला आहे. त्यामुळे कह सीता विधि भा प्रतिकूला, मिलिही न पावक मिटिही न सूला, देखियत प्रगट गगन अंगारा, अवनीन आवत एक उतारा,
पावकमय ससी स्रवतन आगी, मानहु मोहि जानि हत भागी। सुनहि बिनय मम बिटप अशोका, सत्य नाम करु हरु मम शोका। नूतन किसलय अनल समाना, देहि अगिनि जनि करहि निदाना। देखि परम बिरहा कुल सीता, सोचन कपिहि कल्प समभीता। माता मनात म्हणते, काय बरं करू मी, विधाताच प्रतिकूल झालाय मला. आग कुठं मिळत नाहीये आणि दुःख संपत नाहीये. आकाशामध्ये मला निखारे दिसत आहेत. ते तारे आकाशातले सीता मातेला त्या विरहाग्नीमुळे निखाऱ्यासारखे दिसत आहेत. पण म्हणतीये, पृथ्वीवर मात्र एकही तारा येत नाहीये अग्नी जाळण्यासाठी मला. चंद्रसुद्धा अग्निमय आहे. पहा बरं, विरहामध्ये पुढे प्रभूंना काय वाटतं ते हनुमंत सांगतीलच. तीच भावना सीतामातेची, की ज्या थंड शीतल वस्तू आहेत त्या सर्व जाळतायत मातेला. चंद्र अग्निमय वाटतोय, पण तो सुद्धा म्हणतीये मी हतभागी आहे, दुर्भागी आहे असं समजून आगीचा वर्षाव माझ्यावर करत नाहीये. त्यामुळे हे अशोक वृक्षा, तू तरी माझी विनंती मान्य कर, माझा शोक हरण कर आणि आपलं अशोक हे नाव सार्थ कर. कारण काय, कसा हरण कर म्हणतीये, तुझी नवीन कोवळी पानं जी आहेत ती सुद्धा अग्नीसारखी आहेत. टोकदार असतात ना अशोक वृक्षाची पानं, ती टोकदार पानं अग्नीसारखी दिसत आहेत मातेला. त्यामुळे तू तरी त्या अग्नीसारख्या पानांनी विचार कोणताही न करता मला अग्नी दे, माझा विरह रोग वाढवून त्याची परिसीमा करू नकोस. अशा रीतीनं अत्यंत विरहानं व्याकुळ होऊन विलाप करते सीता माता. आणि आपल्या मातेला अशा रीतीनं विरहानं अत्यंत व्याकुळ झालेलं बघून एक एक क्षण हनुमंताला कल्पाप्रमाणे वाटतोय. वृक्षावर बघून पानांच्या आड लपून हे कपिश्रेष्ठ आपल्या आईची भावना, परिस्थिती सर्व काही बघतायत. आणि ते बघून त्यांना आता सहन होत नाहीये. रावण जाण्याचीच ते वाट बघत होते. आणि आता ह्या माय लेकांमध्ये काय पुढे घडतं, काय संवाद घडतो, कसे हनुमंतच सीतेसाठी अशोक ठरतात, शोकातून निवृत्त करणारे ठरतात. म्हणजे तात म्हणते एकीकडे सुत म्हणते. वडील आहेत की पुत्र आहेत, यासारख्या विविध भावनांमधून हे मायलेकांचं नातं कसं फुलतं ह्याचं अत्यंत सुंदर वर्णन तुलसीदास करणार आहेत. हनुमंत कसे समजावतात, आपली भूमिका श्रीरामांनी सांगितलेली कशी पार पाडतात, सीता माता त्यांना कसं सांगते, प्रभूंचा निरोप हनुमंत कसे देतात, या सर्व गोष्टी तुलसीदास आम्हाला पुढच्या भागात सांगतील. उद्या हनुमान जयंती आहे आणि त्या पर्व काळामध्ये ज्यांचं एकमेकांवर अत्यंत प्रेम आहे अशा मायलेकांची गोष्ट आपण करणार आहोत. ह्या सुंदर योगासाठी श्री महाराजांच्या चरणी शत शत नमन. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.